हॅलो गाईज, कसे आहेत? तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा विषय असा आहे की आम्ही चाललो ट्रिपला आणि आमची ट्रिप आज चालली आहे रत्नागिरीला. आणि ह्या ट्रिपमध्ये सर्व वाडीतील मुलं असतील आणि मुलं असली तर राडा तर होणारच ना भावानो. चला मग तुम्हाला दाखवतो काय काय मी एन्जॉयमेंट करतो. चला बाय बाय. इकडे तुम्ही पाहू शकता आपले दोस्त लोक आलेत काय काय. इकडे आपला संस्कार मेने, इकडे प्रथमेश आला आहे आणि इकडे आपले ते ड्रायव्हर तुम्हाला दाखवतो. हे बघा. तर तुम्ही तयारी कशी चालली? आता आम्ही चाललोय मंदिरात. वैभव इकडे आपला सॅम भाव. चला भावाची लग्नाची तयारी चालली वाटतं बहुतेक. बघूया काय कसं काय करतोय. परमेश्वर मंदिरात आता पूजा करणार आहे, तुम्हाला दाखवतो. बघूया. डायरेक्ट हार घालतोय. ओके ओके. हा एक नंबर भावा. छोटा अर्धेरी घेतला. ओके. 18 वर्षात भावान पहिल्यांदा सकाळच देवाला हार घातला. देवाला हार भरून दे. मला देवळात सकाळी लवकर. ओके ओके. मस्त मस्त. बद्दल धन्यवाद मंडळा. नारळ तिकडे आहे माझ्याकडे. कुठं आहे नारळ? ते पाणी दे. ते पाणी धर. नारळ पानाचा विडा. हो सुपारी. सुपारी कुठं आहे? जा घेऊन या. कोण तो आणणार होता? पटकन घेऊन ये. हे घेऊन आला आता सुपारी सुपारी घास जा लवकर. अगं बाई केवढं हे तुमचं पोट. काय ग? नक्की तू पोटच बोलास ना. भाव सुपारी घेऊन आलाय. मागा आमचे आले पुजारी, तुम्ही बघू शकता. बिचाऱ्याने झोपेत न उठून घेऊन आलोय आम्ही. चला तर. आणि इकडे सर्व आपला पब्लिक आहे भावांनो. नारळ ठेवताना दाखवतो की. दाखवलंय की नारळ ठेवताना भाव. नारळ ठेवताना मेने साहेब इकडे बघा जरा. चला हे घ्या. तांदूळ घे. हे सर तांदूळ घ्या. हे सर पुढं आला. मानतान तुमचं आहे. तुम्ही बघू शकता लोकल ट्रेन आली आहे फुल स्पीडनी. गाडी लवकर आली. आज आपले मेलवडली पोरं फिरायला जात आहेत. जे काही त्यांच्याकडून चुकी जातात नारबाणी वगैरे जाण्यावर जे तिकडे जातील ते त्यांच्यावर लक्ष ठेवून नारळ पाहून करून घ्या. हर महादेव हर महादेव. बाय तिकडे गरबामध्ये असतील. आज आपल्या वाडीतली पोरं रत्नागिरी या ठिकाणी जात आहेत. ती जशी जात आहेत तशीच परत येऊ दे, तिथं समाधान आणू दे. आणि जशी आता एकत्र तशी एकत्र राहून नारळ पाहून करून घ्या. हर हर महादेव. काय जो चांगलं. कुंडली श्री नामदेव चला. एंट्री बघू शकता. भावाने 80,000चे शूज घातला नाही आणि बॅगेत खूप पैसा घेऊन आलाय. बघूया आता काय काय देतोय पार्टी सर्वांना. आपण निल्या भाव शूज बघा खाली भावाचे. आणि इकडून सर्व आपले भाव येत आहेत. हे बघा फुल राडाज धिंगाणा फुल. चला भाव आलेत. लेट आलेत जरा, त्यांना 5 मिनिटं उशीर झालाय. आपले मामा आलेत पानकरा मामा आरस घालायला. दाखवतो चला आता पुढे जाऊ. आता आरस घालत आहेत तुम्ही बघू शकता. काय दादा बोलतोस काय? तू काय करतोय? भावाने आलेला जोक मारला अशा तऱ्हेने. राजा मोठा भावानं कडक आलेले जोक. आमचा एक मित्र येत नाही ह्यात. यश साळवी भाऊ येतोयस काय? सेल्फ पेपर देऊ द्या काय नाही. नारळ पाऊल करून घ्या. हर हर महादेव. कुंडली
चला आता आमची गाडी स्टार्ट होईल इथून. हे आमचे ड्रायव्हर दादा इकडे बघ जरा हात कर. ओके चला हा बोल. हॉटेल आहे पेट्रोल पंप आणि हॉटेल वरती त्याच्या चला चला आता आमची गाडी स्टार्ट होते. चला मामानो. अरे अरे हो आपला भाव भावाला खाऊ घेऊन येतो. चला आला नाही याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी काय पण करून या. चल बाय बाय. चला हे सर्व बरोबर. नारळ वगैरे झालं ना देऊन. ऋषी अरे नारळ वगैरे दिलेस लिंबू दिले काय. लिंबू सम्या आजच्या गावात अरे लिंबू खिशातच आहे. अरे मी आलाच काय तू आणि मोठा जोक केला. आता पण सरबत चालेल 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 आता लिंबू सरबत करून पिया लागेल. हे बघा इकडे.
भावना आता आम्ही नाश्ता करायला आलो आहोत श्रद्धा हॉटेलमध्ये आणि इकडे सर्व आपला पब्लिक उतरतोय. हे आहे चला चला हे सार्थक हे बघा इकडे सर्व आपले पब्लिक उतरलेत नाश्ता करण्यासाठी. चले चले सार्थक चल. हे चला आता चाललोय हॉटेलला बघूया काय काय आहे मेनू. चला भावांना आता नाश्ता आला आहे आमचा मिसळ पाव. तुम्हाला दाखवतो आपले मित्रमंडळी सर्व नाश्ता करत आहेत. बघूया काय काय चालतं. सोपम कसं आहे मोठे आहेत. आमचा दिनेश दादा दादा कशी आहे मिसळ टेस्ट अजून खाल्लाच नाही गेली खाल्ला की टेस्ट केला गेल्या. अरे खाऊन बघ ना एक नंबर काय. हे कशी आहे हे ऋषी कशी आहे टेस्ट केलीस का आधी सांग. हा आणि हे राहिलं बाबा नाश्ता द्या सर्वांना. आणि इकडे आपला गोटे इकडे आम्ही इकडे आदित्य बोर्ड. हे बा कांबळी कशी आहे चांगली आहे काय इकडे बघ लास्ट जायला कशी आहे एक नंबर. सॅम भाव आहे ना चौदार आईच्या गावात. चला योगेश महाराजांना अजून काय आली नाही मिसळ आणि इकडचे टेबल खाली आहेत नंतर सांगतील तुम्हाला टेस्ट करून कशी आहे ती दाखवतो. टेस्ट नाही आंबट पाव बघ कधी कसा आहे चांगला आहे काय चांगला आहे काय. जिमची माणसं आहेत पण त्यांना अजून काय नाश्ता आला नाही जास्त खाणार आहेत ना. आणि भावाची कटिंग बघू शकता दाखव व्हायचे पोझिंगला उतरणार आहे भाव आपला उतरणार आहे बघितला तुम्हाला तो ब्लॉग पडेल तुम्हाला दाखवतो. जरा कभी मेरी नजर से खुद को देख भी. फायनली भेटली भावांना. सार्थक भाव टेस्ट कशी आहे काय क्लास तुला बाब्या चल तुला कशी वाटते टेस्ट केलीस काय आईच्या गावात खायचं वाटते काय तुला बिल्डरला आवडली भाऊ तुला मस्त आहे ओके. गोष्ट तो डाईटवर आहे डाएटवर आणि पाव खातोय बल्किंग करतोय की काय कटिंग पडतोय काय माहिती आता. सर्वांना डिश आली आता मी फक्त ऍक्टर राहिलोय नुसते व्हिडिओ करायचे नादात बाकी सर्व खायला बसलेत बघू शकता. यांची मिसळ आली आहे माझी तुम्हाला दाखवतो तर टेस्ट करून बघूया कशी आहे काय चांगलं आहे यम्मी टेस्टी. भावनो एका मंदिराच्या इथं आम्ही आलो स्पॉटला तुम्हाला दाखवतो. हा एक इकडं मंदिर आहे जय महाकाली सुंदर असा नजारा आहे आणि समोर नदी आहे वाटतं तुम्हाला दाखवतो कसं काय ते. आणि हा पण इकडं प्राचीन काळातील मंदिर आहे बघा सोमेश्वर मंदिर. हॅलो हे बघा कसं आहे. हॅलो भावानं बघू शकता तुम्ही मधमाशीचा पोळा हा बघा केवढा आहे बघ दाखवलं झूम करून दाखवला. आणि इकडं असे मंदिर आहेत प्राचीन काळातील. हा इकडं मंदिर आहे अशा तऱ्हेने. चला तर मग तुम्हाला पुढं नेऊन दाखवतो काय काय आहे ते. गेल्या भाव आपला सोबत सॅम भाव बोलला मंदिर जवळ आहे तर बघूया कुठं आहे. पाय धरले नुसतं चढ आहे हे बघा पाय दुखायला लागले काय भावांनो. अशा तऱ्हेने आम्ही मंदिरामध्ये आलो आहोत तुम्हाला दाखवतो सीन मंदिराचा कसा काय तो. भावाने बुटाचा सोल उपटून काढला न गेली गेली माझी सख्खी बायको गेली 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 माझी सख्खी. भावाने 80,000ची बूट घेतला नव्हते पण त्याचा सोल निघाला आहे अशा तऱ्हेने. भावाचं दर्शन झालं अशा तऱ्हेने आणि आम्ही आता आतमध्ये चाललोय. चला हे बघा बघू शकता कसं आहे. गावाला आहे दर्शन घ्यायला.
चला, सर्वांचं दर्शन घेऊन झालं आहे. मंदिरातली आतली डिझाईन पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. दर्शन घेऊन इथून आपण असं बाहेर जायचं आहे. आणि इकडे भाई लोक आपले सर्वांचं दर्शन घेऊन झालं आहे. भाऊ जरा माहिती सांग ना मंदिराबद्दल. हे कर्णेश्वर मंदिर आहे. हा, संगमेश्वर तालुक्यातला हा प्रसिद्ध मंदिर आहे. पांडवकालीन पांडवांनी स्थापन केलेला मंदिर आहे. पांडव जेव्हा आणि एका रात्रीत मंदिर बांधलेलं आहे. एका रात्रीत बांधलेला आहे का एवढा? हो, पांडवांनी बांधलेलं आहे एका रात्रीत. ओके. ते जेव्हा इकडं येत होते म्हणजे त्यांना अज्ञातवस्था होती ना, त्यावेळेला ह्या बांधलेलं मंदिर आहे. ओके. त्यानंतर इथे सूर्यदेवाचं पण मंदिर आहे तिकडं. होय का? त्या साईडला आहे तो. हा, तो हा बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, तुम्ही बघू शकता. अजून तर एक कलाकृती बघितली तर एकदम मस्त वाटते, एकदम डिझाईन वगैरे. डिझाईन वगैरे कोरीव काम एकदम तुम्ही बघू कोरीव काम शकता. केलेलं आहे. आता तुम्हाला सर्व रेडीमेड मिळेल. आणि आपली गँग सर्व ते तुम्हाला माहिती बघायला भेटेल. सर्व माहिती आहे इथे एकदम पद्धतशीर. आम्हाला जेवढं माहिती तेवढं आम्ही तुम्हाला सांगितलं. इथे बघितलं तर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. हे बघा, एकदम प्रॉपर माहिती आहे. आणि इकडं गणपतीचं छोटंसं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. चला तर मग. हॅलो भावना, आता आम्ही आलोय भगभुगे भगनी भागोदरी. हॅलो भावांनो, आत्ता आम्ही आलोय वॉटर पार्कला. ॲक्वा वॉटर पार्क तुम्हाला दाखवतो कसं काय ते. हे बघा, एकदम सुंदर आहे. आणि इकडे आपला सर्व पब्लिक बघू शकता स्विमिंग पूलने जाण्यासाठी सज्ज झाला आहे. आताच नुसते डुबक्या पाण्यात डुबक्या. हे वगैरे चल बस झाला आता. आपल्या इकडे भाव रामकृष्ण हरी. होय, चला. हे बघा, आता मी आलोय इकडे. आता तिकीट वगैरे काढते. इकडे तिकीट काउंटर आहे आतमध्ये, तुम्हाला दाखवतो. गर्दी पण खूप आहे. ही बघा गर्दी. आणि समोर तिकीट काउंटर. हे बघा, इकडे तिकीट काउंटर आहे. मोठ्या मुलांची 700 रुपये फी, लहान मुलांची 550 वाटतं आहे काहीतरी. आणि इकडे त्यांचे काहीतरी रूल्स आहेत. हे बघा, पब्लिक काउंटरला गर्दी वगैरे येते आहे. हे आमचे सर्व मेंबर गेले तिकीट काढायला, किंवा बाकी सर्व आपला पब्लिक. काहीतरी डिस्कस चालू आहे. हे साईडला बघू, साईडला कॅश. सविता कॅश दाखव, कॅश दाखव. कॅश फ्लो भाव कॅश फ्लो करतोय डायरेक्ट. 5000 रोख बाई. तिकीट घेत आहेत. थांब, तिकीटचं घेऊ दे आपल्या. योगेश सगळे आपले तिकीट मोजत आहेत. बरोबर आहेत काय बघतायत. आमचे इथं तिकीट वगैरे काढून झालेत. तर आम्ही आतमध्ये एंट्री करतोय. एंट्री तुम्हाला ह्या साईडने बघायला मिळेल. हे बघा, इथून एंट्री आहे. बघा, आतमध्ये आम्ही एंट्री करतोय. तिकीट साईडला इकडे सर आतमध्ये या. जेलमधून बाहेर या. जेलमधून बेलवाडीची सुटका झाली. बेलवाडी आले. बाहेर जेलमधून बाहेर येत आहेत. बाहेर जेलमधून बाहेर. ड्रायव्हर आहे ना, ड्रायव्हर जेवणासाठी चालेल. थँक्यू मॅडम. चला आतमध्ये. आता डायरेक्ट आम्ही चेंज करायला जातोय आणि तुम्हाला भेटतो.
ड्रेस वर चेंज करून घेतो. नमस्कार मित्रा, मी आता आलेला आहे ॲक्वा वाईल्ड वॉटर पार्क. बघू शकता व्ह्यू बघू शकता. व्ह्यू लहान पोरांसाठी आहे. इथं आहे स्लाईड. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठं वॉटर पार्क. रिसॉर्ट सुद्धा आहे आणि हा इथे स्लाईड आहेत. स्लाईड अजून चालू नाही झाल्यात. वाईल्ड वॉटर पार्क बघू शकता. योगेश भावाची एंट्री. फरारी योगेश महाराज. राहुल भावाची एंट्री. नीरा भावाची एंट्री. बाबूची बाटली. बाबू बाटली काय? फाटली हे कसा वाटलं कसा? हे फाटली काय? आजवर वाटली. जातो की नक्की काय करत? अरे तुझी उलटा झाला. अरे हा बघ. या धरून जायचंय ना. कसं चालायचं? अरे तू मागे
सिंगल सिंगल आला म्हणतो. ते नाही नको जाता रे. अरे मागाशी गेली दादा फॅमिली. तुझ्या पाठोपाठ जय जवान जय किसान. दिसतंय काय? It's Omi Remix. आम्ही चाललोय वेव पूलला. मला दाखवतो तिकडची कशी एन्जॉयमेंट करतोय ते. पब्लिक सगळं धावतोय. इकडं तुम्ही गर्दी वगैरे बघू शकता. इकडं आता वेव पूल स्टार्ट होतोय. बरं तयारी करतायत. आणि इकडं पब्लिक बघा.
पब्लिक बघा फुल राडा. इकडे आमचं पब्लिक आहे. पब्लिक सुटला आमचं पब्लिक. आवाज ऐका आवाज. हे रोशन राडगं बघत पण नाही कोण इकडे. आम्ही खायला तुम्हाला दाखवतो कसं काय ते. तर भाऊ कशी आहे टेस्ट करून दाखव जरा. काय नाही, चांगली नाही. हे कांबळी हे कशी आहे रे मोठ्या. हा सर कशी आहे रे. अजून खाऊन नाही बघितली. टेस्ट कर लवकर. हा काहीतरी करा ते करणारच. टेस्ट कर काय नाही. सर्व आता बसलेत खायला. इकडं बाकीचे अरे महादेव. वा जरा सुरुवात झाली अशी तऱ्हेने खायला. आहे काय चांगली आहे. लिमिट आहे रे पण लिमिट आहे. भेटला एकच मोठा. हे हा मस्त रे. हॅलो भावांनो, आता आम्ही चाललोय नेक्स्ट स्पॉटला. तुम्हाला दाखवतो कोणता स्पॉट आहे. सर्वात पोहले आता सर्व झोपले. तुम्हाला दाखवतो कोण कोण काय कशी कशी झोपले. हा इकडे भाव जागा आहे. हा इकडे एक जागा आहे. हा इकडे जागा आहे. कंडिशन बघा. योगेश भाव गोटे बघा. बाबू बघा. हॅलो भावना, आता आम्ही आलोय आरे बीचला. तुम्हाला दाखवतो आतमध्ये सनसेट वगैरे काय कसा काय येतो. आणि मागून सर्व आपला पब्लिक येतोय. हे बघा मागून सर्व आपला पब्लिक आहे. हे चला हे लवकर चले. चला भाई लोग. हे समीर तर चल. हे बघा हे हायवेवरनं बाजूलो सरकार गाड्या मोडशील बाकीच्या. चला चल चल चल. इथनं आपल्याला एंट्री आहे. वैभव हा आपला रत्नागिरी पूर्ण फिरला आहे. आम्हाला दाखवतोय रोड कुठून आहे कसा काय. आणि इकडचा व्ह्यू आणि इकडचा तुम्ही
व्ह्यू बघा, व्ह्यू फक्त खाली जाऊया. कडक कडक कडक. भावांनो आम्ही काहीतरी नवीनचा शोध लावतो, तुम्हाला दाखवतो. एक सिक्रेट जागा बघूया. इकडे सर्व झाडी आहे. नाही रोड कुठं असतोय काय माहिती नाही आम्हाला. जंगल मी मंगल वाटतं इकडं. तुम्हाला दाखवतो सर्व सनसेट पॉईंट वगैरे तुम्हाला दाखवतो भावानो. वैभव भावाला कशी जरा रत्नागिरी माहिती आहे ना, 2-3 वर्ष इकडे काढला नाहीत भावानी, तेव्हा मला रत्नागिरी फिरवतोय. बघूया कुठं कुठं नेतोय, काय काय दाखवतोय. असं खाद्य खायला चला. असा काही विचार करू नका तुम्ही, दिसेल तुम्हाला काय नवीन असेल ते. भावांनो बघाल तिकडे सर्व जंगलच आहे. कुठे कुठे आहे अजय? आणि मला पुढे आहे. हा रोड जातो कुठे एवढा वरती? हे त्याला माहित नाही. हे काका इकडे आरामात झोपलेत जाळीत, सुकून की नींद. टाकून असतील टाक. आमचे भाव येत आहेत. हे बघा तुम्हाला रोपवे वगैरे सर्व दाखवतो. आणि इकडे बघा, इकडे वरती रोपवे आहे. हे बघा मस्त पैकी चक्कास. पॉइंट आणि इकडून तुम्ही गेलात यार इकडे पोचा. हे बघा इधर क्या एका पाहुणा आता आलोय जरा जवळ, एकदम समुद्राच्या क्लोज. सांग कशी आहे ती. आमचा अर्धा पब्लिक भावानं समोर आहे. गाडी पार्किंग वगैरे करून आलेत आणि आम्ही चौघजण पुढे आलो होतो, कारण वैभवला रत्नागिरी माहिती आहे, त्या आम्हाला सर्व दाखवायला आलो बीच वरती. कार्यकर्ते बादशापीर सगळे भाई पटेल लॉन्जीच्या कंपनीत मी ठळक बातम्यांवर झाला सनसनीत प्रत्येक बीचच्या ठिकाणी आम्ही नाश्ता करायला बसलोय. सर्व नाश्ता करतायत. सॅमभाई कसं आहे समीरदा, आहे काय आपल्या लोट्यातली चव आहे का इकडं? हा लोट्यातली चव नाही इकडे त्यांना भेटले. चल कसं आहे रे? 50 गोट्या वडापाव दाबतोय जो 2 खाल्ला. अजून नंतर काय होतंय काय माहिती. हुकूम कसा आहे? चव आहे काय लोट्यातली? हा नाही आहे. निल्या काय बोलशील? मान हलू नको. निल्या आमचा लाजतोय. चला तुम्हाला दाखवतो टेस्ट करून. तू पण ही कोण आहे ना? हा झाली भावानो. टाकूय ना, टाकतो उद्या दुकान. मॅगी टाकू टाकतो ना बस काय. ऋषी के साडे आमचं कुक असं. ऋषी टाकूय ना स्टॉल मॅगीचा. कशी आहे हव्या कशी आहे? हा कशी आहे? चायनीज बिल इंटू केचप बिल. केचप बिल बरोबर. बाटली पाण्याची बाटली. संस्कारनी पियाला सर्वांची बाटली. संस्कार बोले हो भावांनो. आत्ता आम्ही आरेवारे बीच केला आहे आणि आम्ही चाललोय आता नेक्स्ट स्पॉटला. तो तुम्हाला स्पॉट दाखवतो कोणता आहे काय कसं आहे ते. तिथं गेल्यावर तुम्हाला बघायला भेटेल. चला आतासाठी बाय बाय. सांग गोट्या काय बघतोय? गोट्यास येऊन उभा जायला घाबरलो. आणि इथं काहीतरी चर्चा चालली आमच्या भावांची. आता कोणता स्पॉट घ्यायचा किंवा काय असे काहीतरी बोलतायत. बघूया. भजी भेटले नाही भेटली. टोमॅटो सॉस भजी. वैभवनी घोटाला गेला काय आणि ह्यानी 2 वडापाव एकदम दाबून खाल्ला नाहीत भावानी. माझं सर्व आपला पब्लिक येतोय. चालू आहे जरा जवळच गणपतीपुळे मंदिराच्या इथे. माझं आपले सर्व भाव आहेत. हे बघा हे गाड्या बघा. हे बघा सर्व येत आहेत. चला चालू आहे एकदम जवळच मंदिराच्या समोर. मग दाखवतो गणपतीचा मुख्य द्वार इथे समोरच आमच्या. एकदम स्टाईल मध्ये बांधलेला आहे. दाखवतो आता गणपतीपुळे. गर्दी पण खूप आहे इकडे भावानो. गर्दी बघू शकता. हे बघा
गणपतीपुळे. चला आता आतमध्ये मी एंट्री करतोय. भावांनो आता आलो आहे मी दर्शन घ्यायला आणि लाईन पण खूप मोठी आहे. हो गया दर्शन घ्यायला किती टाइम लागतोय सार्थक बघ सांग तुला बरोबर. लाईन खूप आहे तुम्ही समोर तुम्हाला दाखवतो. हे बघा आता एकदम आतमध्ये आलो आहोत. काय रे इथे बघ असलं आपला आहे. माझ्या मागे नको. हॅलो भाऊंना आता दर्शन आमचं घेऊन झालंय. तुम्हाला मंदिराचा थोडासा व्ह्यू दाखवतो कसं काय ते. हॅलो भावांनो आत्ता आमचा ब्लॉग इथेच एंड करतोय. देवाचं दर्शन वगैरे झालं आहे आणि आमच्या चॅनल ते कोण नवीन असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटू तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आपला पब्लिक आता मागं बसला आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. चला तर भावांनो भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.